संपूर्ण जगभरात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती साजरी केली जात आहे। महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रम घेऊन लोक महाराजांना अभिवादन करत आहेत, तर सेलिब्रिटी आणि राजकारणी सोशल मीडियावरून जयंतीनिमित्त शुभेच्छा संदेश देत आहेत। मात्र लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराजांच्या जयंतीनिमित्त केलेली पोस्ट वादात अडकलेली आहे। राहुल गांधी यांच्या पोस्टमध्ये जयंतीनिमित्त श्रद्धांजली असा शब्द वापरला गेला आहे। तर नेमकं राहुल गांधींनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलं आहे ते जाणून घेऊया। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो। आपल्या धैर्याने आणि शौर्याने त्यांनी आम्हाला निर्भयतेपणे आणि पूर्ण समर्पणाने आवाज उठवण्याची प्रेरणा दिली। त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहील, असे राहुल गांधी यांनी आपल्या एक्सच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। याच्यावर एकनाथ शिंदेनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। खरे म्हणजे हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान आहे, परंतु तमाम महाराष्ट्रातील आणि देशातील शिवभक्तांचा सुद्धा अपमान आहे। मराठी माणसांचा आणि महाराष्ट्राचा अपमान करण्याचा हेतू आहे। वीर सावरकर यांचा वारंवार अपमान करणाऱ्यांची मजल आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापर्यंत गेलेली आहे। हे चुकून झालेलं नाही। राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे। याच्यावर भाजप आमदार व केंद्रीय मंत्री निलेश राणे यांनी असं म्हटलंय की दरवर्षी शिवप्रेमी म्हणून मी सिंधुदुर्ग किल्ल्यावर येतो, तेथे छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होतो। छत्रपती शिवाजी महाराज हे आपले सर्वांचे दैवत आहेत। हा दिवस उत्सव म्हणून साजरा व्हायला हवा, असे सांगत निलेश राणे यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या पोस्टवरून टीका केली आहे। खरे तर राहुल गांधी जे भाषण करतात त्याच्यावरून मानसिक संतुलन बिघडल्यासारखे वाटते। ते जे भाषण करतात ते चीनची बाजू घेऊन करतात। आपल्या देशाचे काही चांगले व्हावे असे त्यांना वाटत नाही। ते परदेशात जरी गेले तरी भारताची बदनामी करतात। मुळात राहुल गांधी हा भारतीय नाही। त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने महाराजांची माफी मागावी, अशी मागणी निलेश राणे यांनी केलेली आहे।